मेथीची भाजी आहे। हिवाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही भाजी बाजारामध्ये विकायला येत असते आणि खूप स्वस्त पण असते आणि आरोग्यासाठी ही भाजी खूप पौष्टिक पण आहे। पण भाजी आपण एकदा कोणत्याही भाज्यांमध्ये थोडी थोडी घालून बनवत असतो, त्यामुळे भाजीची चव वाढते आणि सुगंध पण वाढते। ही मेथीची सुकी भाजी बरेचसे लहान मुलं खात नाही, कारण ती थोडी कडवट पण वाटते म्हणून। त्यामुळे आज मी तुम्हाला या भाजीपासून एक नवीन पद्धतीने कशी भाजी बनवायची त्याची रेसिपी दाखवणार आहे। ती रेसिपी बघून पद्धतीने जर आपण भाजी बनवली तर लहान मुलं सुद्धा वारंवार ती भाजी मागतील, इतकी सुंदर ती भाजी चवीला लागते। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ बघून अशी मेथीची भाजी बनवून खा। त्याकरिता बघा, ही एक जुडी आहे, अर्धा पाव आहे जवळपास, आणि ही पालक आहे। पालक आपण बहुतेकदा डाळीमध्ये घालून भाजी बनवतो, पण आज आपण मेथीच्या भाजीमध्ये ही पालक आणि सोबतच बटाटे अर्धा पाव आणि हे तुरीचे दाणे आहेत, हे सुद्धा आपण हे सर्व एकत्र करून आज खूप छान मेथीची भाजी बनवणार आहे मी। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ बघा आणि तशी मेथीची भाजी बनवून खा व तंदुरुस्त रहा। भाजी बनवत असताना अर्धी मेथीची भाजी आणि अर्धी पालकची भाजी पण आपण घेऊ शकतो, पण पालकची भाजी जर अजून थोडी आपण जास्त घेतली तर थोडी भाजीची चव थोडी बदलते। त्यामुळे आपण जेवढी मेथीची भाजी घेतली त्याच्यापेक्षा थोडी कमी पालकची भाजी घेऊया। त्याकरिता मी आता मेथीची भाजी कोवडी कोवडी पाने आणि देठ खुडून घेणार आणि पालकची भाजी पण बारीक चिरून घेणार। हे बघा, आता मी छान पालकची भाजी धुवून घेत आहे। त्याला दोनदा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे। यामधील काही मातीचे कण वगैरे असले तर ते निघून जातील। हे बघा, आता मेथीची भाजी सुद्धा मी छान स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे। अशी दोनदा आपण भाजी धुवून घेऊ। हे बघा, थोडी मेथीची भाजी जास्त आहे पालकच्या भाजीपेक्षा। हे बघा, मी मेथीची भाजी आता नवीन पद्धतीने कशी बनवायची तुम्हाला सांगणार आहे। ही भाजी मी आता चिरून घेतली आणि याला छान स्वच्छ 2 पाण्यानं धुवून घेतली। ही भाजी मेथी आणि पालकची जवळपास अर्धा अर्धा पाव आहे, सारख्या प्रमाणात मी घेतलेली आहे। त्याकरिता अर्धा पाव आलू चिरून घेतलेले आहेत। भाजीमध्ये आलूचे प्रमाण घेत असताना तुम्ही थोडं कमी पण घेऊ शकता। लहान मुलांना आलूची भाजी जास्त आवडते म्हणून मी थोडं जास्त घेतलं आहे। एवढे हिरवे तुरीचे दाणे घेतलेले आहेत आणि एवढी हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे। हे बघा, 2 मध्यम आकाराचे टमाटर चिरून घेतले, 1 कांदा चिरून घेतला, एवढं लसूण बारीक करून घेतलेलं आहे। बघा, कढईमध्ये मी आता 1.5 पळी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी पाव चमचा मोहरी घालत आहे। मध्ये मी आता पाव चमचा जिरे घालत आहे। मोहरी जिरे छान तडतडले आहे। यामध्ये मी लसूण घालत आहे। लसूण थोडंसं लालसर परतूया। लसूण लालसर झालेला आहे। यामध्ये मी आता कांदे घालत आहे। बघा, कांदे सुद्धा आता लालसर झालेले आहे। यामध्ये मी हिरवी मिरची घालत आहे। मिरची थोडी जास्त घालत आहे। पालेभाज्यामध्ये ओली मिरचीची चव चांगली लागते। बघा, आता मिरची सुद्धा थोडी तेलामध्ये परतली आहे। यामध्ये मी आता टमाटर घालत आहे। बघा, आता टमाटर सुद्धा छान नरम झालेले आहेत। यामध्ये आपण आता हळद घालू, पाव चमचा। भाज्यामध्ये थोडी कमीच हळद लागते। टमाटर बघा आता तेलामध्ये छान मिक्स झालेले आहेत। मध्ये मी अर्धा चम्मच लाल तिखट घालत आहे। यामध्ये मी आता चवीपुरतं मीठ घालत आहे। पालेभाज्या या शिजून कमी होतात, त्यामुळे मीठ थोडं कमीच घालायचं। मिश्रण आता छान एकजीव झालेलं आहे। यामध्ये मी आता तुरीचे दाणे घालत आहे, सोबतच बटाटे घालत आहे। हे तुरीचे दाणे आणि बटाटे थोडं आपण 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून शिजवून घेऊ आणि त्यानंतर मेथीची भाजी घालू। आता 5 मिनिट भाजी शिजल्यानंतर पालेभाज्यापेक्षा बटाटे आणि हे दाणे शिजायला वेळ लागतो म्हणून याला आपण आधी शिजवून घेतलं, तर यामधील पाणी सुद्धा कमी झालं। हे बघा, आता मी ही
जे धुवून ठेवलेली भाजी आहे ती घालत आहे. बघा भाजी आता छान मिक्स करून घेऊ आपण. याआधी बटाटे आणि तुरीचे दाणे शिजलेले आहे, त्यामुळे आता ही भाजी लवकरच शिजणार आहे. ही भाजी आता छान या मिश्रणामध्ये मिक्स झालेली आहे. आता आपण हिला 5 ते 7 मिनिट झाकण ठेवून मंद आचेवर शिजवून घेऊ. जर आपण भाजी बनवली तर कडवटपणा पण या भाजीचा कमी होतो आणि मेथीची भाजी खायला खूप सुंदर लागते. 5 मिनिट झाल्यानंतर बघू भाजी कशी झाली आहे. तर हे बघा भाजी पण यामध्ये छान शिजलेली आहे आणि खूप सुंदर वास येत आहे भाजीचा. तीच यामध्ये पाणी झालेलं आहे. भाजी आता छान शिजलेली आहे. बघू आपण. हे बघा बटाटे पण आता छान शिजलेले आहे आणि ही भाजी पण आता पूर्ण शिजून तयार झालेली आहे. यामध्ये मी थोडी कोथिंबीर घालत आहे. तिच्या भाजीमध्ये जास्त कोथिंबीर छान नाही वाटत, म्हणून मी थोडी कमी घालत आहे. भाजीचा वास खूप सुंदर येत आहे. आता ही भाजी पूर्ण शिजून तयार आहे. आपण गॅस बंद करू. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी, भात यासोबत खाऊ शकता. ही खायला खूप सुंदर लागते आणि पौष्टिक पण आहे. लहान मुलांना सुद्धा ही भाजी खूप आवडेल. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघून एकदा तरी तुमच्या मुलांना अशी भाजी बनवून द्या. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. व तुम्ही मेथीची भाजी कशा पद्धतीने बनवता ते सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि या पद्धतीने भाजी बनवल्यानंतर तुम्हाला ती भाजी कशी वाटली ती सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.